या पहिल्या चेंडूच्या मागे यावेळेस मात्र धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय. धावफलक धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र भाविक पुढचा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्गवर यावेळेस मात्र त्यांचा रनअप चुकतोय. थांबतायत ते डेड बॉल म्हणून इथे मात्र पंच दर्शवतायत. चला स्पीडअप करायचं भाविक, प्लीज सहकार्य करायचं. जास्त अवधी इथे मात्र घेतला जातोय. षटकातला दुसरा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू पॅटेवर प्रॉपर पद्धतीत आलेला दिसला नाहीये. यश चेंडूच्या खाली पोहोचेल. यश जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत आपण पाहिलं की 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाताना दिसते. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. माऊली ग्रुपचे त्रिकूट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अक्षय पिंपळे, दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील आणि तिसऱ्या बाजूला यज्ञेश संके त्रिकूट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हवाई हल्ला चढवला जातोय. चेंडू पोहोचवतोय हाय अँड हँडसम षटकार 6 धावा. तीन चेंडू हाताळून झाले. 3 चेंडूमध्ये 9 धावा एकत्रित केल्या जाताना दिसत आहेत एअर इंडियन संघाच्या माध्यमातून. आता मात्र पुढचा चेंडू मध्यच्या षटकातला चौथा चेंडू घेऊन यावेळेस चौथा चेंडूला सुद्धा पुलचा फटका पॉवरफुल चेंडूला पोहोचवतोय. लॉंग लेग रिजन मध्ये हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 मोठे फटके यावेळेस येत आहेत. समीर यांच्या फळीतून आपला क्लास, आपला दर्जा, आपलं व्यक्तिमत्व इथे मात्र दाखवताना दिसतोय. आक्रमक खेळी कशा प्रकारे मी खेळू शकतो याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र दाखवतोय. 2 षटकानंतर हा येतोय खणखणीत चौकार मिड विकेट रिजन मध्ये. हा कुंभोली प्रीमियर लीग 4 चौकार. लावगावलं जाते. सचिल संघाचे संघनायक दिनेशजी संखे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार 100 रुपये पारितोषिक. यावेळेस झेल सोडतो मिस्टर राहुल. सुवर्ण संधी दावडून आली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. राहुल अनिल संखे यांना झेल इथे मात्र सोडला जातोय. इन्फॉर्म फलंदाज मिस्टर समीर यांना इथे मात्र जीवन ज्योत दिली जाते. खराब क्षेत्ररक्षण इथे मात्र म्हणावं लागेल मिस्टर राहुलजी संके मॅन फ्रॉम गजाननगर इन ऍक्शन आपल्याला पॉइंट रिजन मध्ये आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आणि राहुल यांचे सहकारी मित्र लौकिकजी संखे यांना इथे मात्र हास्य येतंय आणि
झेल सोडला जातोय. जीवनदान जीवन ज्योत इथे मात्र समीर सारखा एका फलंदाजाला दिली जाते. निश्चितच ती जीवन ज्योत महागात पडू शकते. प्रत्येक षटकार तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. प्रत्येक षटकारावर सशील संघाचे संघ मालक दिनेशजी संख्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारावर समीरच्या 100 रुपयाचं पारितोषिक. तुम्ही जर 20 षटकार मारला तर निश्चितच तुम्हाला 2000 रुपये पारितोषिक मिळेल आणि 10 षटकार जर तुम्ही खेचला तर निश्चितच 1000 रुपये पारितोषिक तुमच्या घरी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. इथे मात्र जमा आहे 500 रुपयाची नोट. इथे मात्र जमा आली आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. आतापासून जर तुम्ही षटकार खेचला तर तुमच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लगावलं गेलंय. समी आता मात्र आपण पाहतोय सनी यांना, या संघाचे संघनायक आणि आयकॉन खेळाडू. यावेळेस थोडा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये इथे मात्र थोडी गरमागरमी पाहायला मिळाली. सुंदर चेंडू इथे मात्र टाकला चिन्मय यांनी. यावेळेस पुढचा चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू होता. यावेळेस छोटा पावलाचा आमचा 8-8 प्रज्वल चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. या एकेरी धावेनिशी आता आपण धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 20 ऑन दी बोर्ड. या षटकातलं विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये 2 चेंडू हाताळून झालेत आहेत. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला गेला. तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेशन इथे मात्र पाहायला मिळाली. प्रत्येक षटकार 100 रुपयाचं पारितोषिक समीर यांना. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू वाईड म्हणून इथे मात्र पंच दर्शवत आहेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. या अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर जाऊन पोहोचते 21 ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चिन्मय संखे यांना, त्यांच्या समोर समीर संखे. यावेळेस समीर हवाई हल्ला चढवला मात्र फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतोय बब्बू यांच्याकडून सुद्धा एक जीवन ज्योत दिली जाताना दिसते. पहिला कॅच सोडला राहुल संखे यांनी, दुसरा कॅच सोडतोय मिस्टर बब्बू. आता मात्र राहुल संखे यांचा प्रेशर थोडा कमी झाला असावा. निश्चितच बब्बू यांनी झेल सोडल्यानंतर आता दारोमदार कुठेतरी बब्बू यांच्या अंगावर येऊन ठेपताना दिसते. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर लगावले जाते 22 ऑन दी बोर्ड. 11च्या सरासरीने इथे मात्र धावसंख्या धावताना दिसते. यावेळेस राहुल पुन्हा एकदा गोलंदाज आपला क्षेत्ररक्षणात आपल्याला पाहायला मिळाले मात्र त्यांच्याकडून फंबल झाला. त्यानंतर मात्र चांगला त्यांना बॅकअप इथे मात्र दिला गेला निखिल यांच्या माध्यमातून. यावेळेस सुंदर आपण पाहतोय लाईव्ह सामने पाहतायत. लाईव्ह कमेंट आम्हाला येत आहेत गॅलेक्सी ग्रुप कडून. राहुल संखे चांगलं क्षेत्ररक्षण करा अशा आम्हाला कमेंट्स इथे मात्र येत आहेत गॅलेक्सी ग्रुप कडून. एक प्रेक्षक आपल्यासोबत लाईव्ह जोडला जातोय. यावेळेस एक धाव सहजरित्या पूर्ण. कॅमेरामॅन आयुष संख्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आयुष संख्ये यावेळेस कॅमेरामॅनची भूमिका इथे मात्र चूक पार पाडतोय. ओम साई स्पोर्ट्स युट्यूब लाईव्ह प्रेक्षमनामध्ये आज त्यांचा डेब्यू आहे आणि डेब्यू मध्ये कशा प्रकारचं ते चित्रीकरण करतायत त्यावर त्यांचा निश्चितच दाम इथे मात्र ठरेल आणि तुमचं किती रुपयाचा चेक रेडी करायचा आहे हे सुद्धा ओमसाई स्पोर्टला इथे मात्र दाखवलं जाईल. यावेळेस चांगला चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. पंचांकडे दाद इथे मात्र मागितली जाते मात्र पंच दाद स्वीकारतायत. चांगला चेंडू म्हणून पंच इथे मात्र आपल्याला दर्शवताना दिसत आहेत. डॉट बॉल निशी संघाची धावसंख्या आपण बघतोय. षटक समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 12च्या सरासरीने 24 ऑन दी बोर्ड.
सज्ज होतोय, दाखल होतोय मिस्टर यश उर्फ बब्बू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. त्यांच्या समोर कुंबुली गावाचा बाहुबली असा खेळाडू फलंदाज मिस्टर समीर. यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच खेळून काढला. अर्ध्या पिच पर्यंत येऊन यावेळेस मात्र चेंडूला पूल केलं गेलं. एक धाव सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आपण पाहिलं पहिलं षटक खूपच महागडं षटक टाकलं भाविक याने. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणावं लागेल चिन्मयांच्या माध्यमातून. आणि चिन्मय यांच्या नक्षकदमावर इथे मात्र चालताना दिसतोय मिस्टर यश. समीर यांच्या प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक सचिन 11 संघातील संघमालक दिनेशजी संख्या यांच्या माध्यमातून इथे मात्र लगावलं गेलंय. एक षटकार खेळचा आणि 100 रुपये पारितोषिक तुमच्या खेम्यामध्ये तुम्हाला इथे मात्र दिलं जाईल, प्रदान केलं जाईल दिनेशजी संख्यांच्या माध्यमातून. ही पूर्ण स्ट्रॅटेजी आहे या सामन्याची. निश्चितच जर AR इंडियन संघ जिंकला तर सचिन 11 संघ फायनल मध्ये पदार्पण करेल. यावेळेस अल्टीपल्टी रिव्हर्स शॉट इथे मात्र कनेक्ट केला गेला. चेंडूच्या खाली संयोग जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या एक धावेनिशी यावेळेस मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. आमचे अक्षय पाटील क्लासिक मॅन इथे मात्र जाताना दिसत आहेत. आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत मिस्टर अक्षय पाटील क्लासिक. त्याचबद्दल अक्षय पिंपळे सुद्धा क्लासिक. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह अप्रोच, सामना कुठे घेऊन जायचा तो निश्चितच समीर यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळून काढतोय AR इंडियन संघ. निश्चितच एक सामना तरी आपल्या ऑनरला जिंकवणं गरजेचं असेल AR इंडियन संघाला. यावेळेस पुढचा चेंडू बब्बू. यावेळेस बॅटीची कड घेऊन चेंडू इथे मात्र निघून जातोय सीमा पार चौकार. 4 धावा. या 4 धावसंख्या फ्लाय होऊन धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 30 ऑन दी बोर्ड. फलंदाज कुठलाही एफर्ट घेत नाहीये, मात्र रिस्ट्रिक्शन कुठेतरी खराब पद्धतीचं पाहायला मिळालं आणि याचा मोबदला इथे मात्र 4 धावांनी मोजावा लागला. यावेळेस चिन्मय यांच्या माध्यमातून निराशा इथे मात्र व्यक्त केली जाताना दिसते. ऑस्ट्रेलियाकडून सुद्धा हा सामना इथे मात्र लाईव्ह पाहायला जातोय. त्यांचे संघमालक आकाशजी संख्यांच्या माध्यमातून, तदनंतर त्यांचे थोरले बंधू यश सुद्धा या सामना आपण लाईव्ह पाहताना पाहतोय. निश्चितच बहुमुलाचा सामना असेल निया फायटर स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून. आणि या सामन्यामध्ये निश्चितच चित्र आगळं वेगळं पाहायला मिळतंय. अल्टीपल्टीचे फटके खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी समीर आपल्या मॅरिटच्या बाहेर खेळताना दिसतोय. का मला सर्वोत्कृष्ट बाहुबली खेळाडू कुंबोली गावचं म्हटलं जातंय त्याचं उदाहरण देणं गरजेचं आहे या शेवटच्या सामन्यामध्ये. या एक सामन्यानंतर KPL हा पूर्ण वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा षटका या जर तुम्ही शेवटच्या सामन्यामध्ये नीट फलंदाजी केली नाही तर तुम्हाला 1 वर्ष वाट बघावी लागेल KPL टुर्नामेंटची, म्हणजेच कुंबोली प्रीमियर लीगची. षटक समाप्त झाले. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 31 ऑन दी बोर्ड. मंत्र एकच असेल, तुझ्या बॅटीला जर चेंडू लागत नसेल तर बाद होऊन डगआउटच्या दिशेने मी मैदानामध्ये जायला सज्ज आहे. निश्चितच जर चिराग मैदानामध्ये आला तर चौकार षटकाराची आतिषबाजी करू शकतो. सांघिक चौथे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आपण पाहतोय चिन्मय संख्ये ऑन दी मार्क. गोलंदाजीवर राईट अप ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. यावेळेस पहिला चेंडू हवाई हल्ला, चेंडूला पोहोचवतोय स्टँड एंड डिलिव्हर. षटकार 6 धावा. हाल आहे कुंबोली प्रीमियर लीग 6 षटकार.
डेंजर ब्लॅस्टमॅन आहे भावेश पवार लेफ्टी. त्याच प्रकारे कुंभोलीमध्ये आपण पाहतोय समीर संखे रायटी. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. भावेश होता तैनात डीप मध्ये, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगला पडचीचा थ्रो सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकही धावेनिशी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते आणि धावफलकावर लगावली जाते. 38 या आकड्यावर चौथे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 38 पर्यंत पोहोचवण्यात यश प्राप्त करतोय AR इंडियन संघ. अजूनही त्यांचा एकही गडी बाद झालेला नाहीये. नो लॉस फलंदाजी करताना दिसतात. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू क्रिकेटिंग हिस्ट्रीमध्ये इथे मात्र ब्रह्मास्त्र इथे मात्र यूज केला जातोय, इंट्रोड्यूस केला जातोय मिस्टर चिन्मयांच्या माध्यमातून. चेंडू यावेळेस चेस करतोय माझे परम मित्र मिस्टर राहुल संखे यांना. निश्चितच उन्हाची प्रॉब्लेम होतो. पॉइंट रिझन मध्ये मी पाहिलं, कव्हर रिझन मध्ये पाहिलं, यश अपील आणि राहुल ज्याप्रमाणे उभे आहेत त्यांना उन्हाचा निश्चितच त्रास भोगावा लागतोय. यावेळेस उभ्या चेंडूला इथे मात्र डिलिव्हर केलं. सीमा पार षटकार. हा लाय कुंभोली प्रीमियर लीग 6 षटकार. पर्यंत 24 म्हणजे 4 षटकार खेचले गेले समीर यांच्या माध्यमातून. 400 रुपयाचं पारितोषिक त्यांना इथे मात्र लागू झालंय. बॉल थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज इथे मात्र पोहोचला होता, मात्र गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत झेल मोमेंट्स लँडवर इथे मात्र चेंडू पडला. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली गेली आहे. अजूनपर्यंत 400 रुपये इथे मात्र लागू झालेत मिस्टर समीर यांना. अजून 4 षटकार जर तुम्ही खेळले तर संध्याकाळचा काम फिट होण्याचा कार्यक्रम तुमच्या बाजूने तुम्ही जातायत. 400 रुपये लागू झालेत मिस्टर समीर यांना. आता मात्र पुढचा चेंडू यावेळेस सुंदर फटका रचला गेला. चेंडूला इथे मात्र पोहोचवलं गेलं मिड विकेट रिजन मध्ये. सीमा पार. हाला कुंभोली प्रीमियर लीग षटकार 6. हा पहिला फेरीतील शेवटचा सामना बघतोय. साखळी फेरीतील शेवटचा सामना बघतोय. एका बाजूला संघ आपल्या समोर लढताना दिसतोय निया स्ट्रायकर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय AR इंडियन संघाला. यावेळेस चांगला फटका लॉंग लेग रिजनला यावेळेस चूज केलं गेलं आणि त्या रिजन मध्ये हा येतोय 1 बाउन्स. सीमा पार चौकार. 4 धावा.
बघतोय. यश जातो चेंडूच्या खाली. यश जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र होताना दिसते. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा या धावफलकावर लगावल्या जाताना दिसत आहेत. यावेळेस समीर नावाचा यावेळेस मात्र येतोय ब्रँडेड षटकार. 6 धावा. आता मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लागू झालंय समीर यांना. दिनेशजी संखे सचिन 11 संघातील संघमालक यांच्यातर्फे. वैयक्तिक 45 धावांवर खेळताना दिसतो मिस्टर समीर. या आज स्पर्धेमधली पहिली हाफ सेंचुरी काढण्याचा मानकरी ठरू शकतो मिस्टर समीर. यावेळेस फटका पोचतोय मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक निखिल जाऊन पोहोचेल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र केली जाताना दिसते. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धावात करायचं होतं. आपल्या अर्ध सेंचुरीपर्यंत पोहोचण्याचा मानस घेऊन दुसऱ्या धावाच्या शोधात निघाला होता मात्र तिथपर्यंत तो पोहोचू शकला नाहीये. एक धाव सहजरित्या पूर्ण इथे मात्र झाली आहे. धावसंख्या आपण पाहतो 66 ऑन दी बोर्ड आणि त्यामध्ये 46 धावा या एकट्या समीर याने काढल्यात. यावेळी भावेश यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चांगला चेंडू पॅटेवर कनेक्ट झाला आहे मात्र यश चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू निघून जाईल. मस्तक पे दस्तक सीमा पार 1 बाउन्स चौकार. हा आलाय कुंगोली प्रीमियर लीग चौकार 4. चेंडू शेष आहे. 4 चेंडूमध्ये एक जर चेंडू समीर यांना खेळायला मिळाला तर या टुर्नामेंटमध्ये अर्ध सेंचुरी पूर्ण करणारा एक फलंदाज आपल्याला मिळेल. यावेळेस इनसाइड आउटचा एक देखना फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार चौकार. हाल आहे कुंभोली प्रीमियर लीग चौकार 4. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला गेलाय आणि तिथे मात्र चौकार सोडला जातोय भाविक यांच्या माध्यमातून. अर्ध सेंचुरी पासून वंचित ठेवण्याचा मनामध्ये मानस इथे मात्र भाविक यांचा पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. या 4 धाव्यांशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 78 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र रिस्पेक्ट दिलाय आणि अर्ध सेंचुरी म्हणजे हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी एक चेंडू त्यांच्या बाजूने यावेळेस आपल्या संघनायकाने आपल्याला रिस्पेक्ट दिली आहे. आयकॉनने तुम्हाला रिस्पेक्ट दिली आहे तर रिस्पेक्ट सोनं करणं तुमच्या हातामध्ये येऊन ठेपलंय. समीर यांचा झेल सोडला त्यानंतर मात्र समीर आता मात्र 50च्या आकड्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत. फटका फसतोय चेंडूच्या खाली. मिस्टर अपील आपल्याला जाताना दिसतोय. अपील चे हात सेफ हँड म्हणून ओळखले जातात आणि त्या हातून इथे मात्र झेल टिपला जातोय. शेवटच्या चेंडूमध्ये समीर डगआउटच्या दिशेने माघारी परत जातोय.
मोळा 36 चेंडू आणि 80 धावा. चेंडू पुलचा पटका पॉवरफुल लॉंग लीग रिजन मध्ये यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला चौकार हाला कुंबोली प्रीमियर लीग 4 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू समीर माध्यमातून हाताळला गेला. त्या चेंडूवर मात्र पुलचा फटका पॉवरफुल खेळला गेला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका चेंडू यावेळेस त्या चेंडूला भिरकावून दिलं गेलं. सीमा पार हा येतोय कुंबोली प्रीमियर लीग षटकार 6 धावा. चिराग हसतो. चिराग यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य मात्र पाहायला मिळते. मात्र टेन्शन मध्ये दिसतोय मिस्टर
प्रज्वल पहिला 2 चेंडू 10 धावा एकत्रित केला गेला. आता मात्र या षटकातला तिसरा चेंडू समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस डान्सिंग डाऊन द पिच चेंडू जातोय सीमा पार चौकार 4 धावा. अलाउन दी कार्पेट चेंडूच्या खाली आपण पाहतोय यज्ञेश अच्छान खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 धावा सहजरित्या पूर्ण इथे मात्र पाहायला मिळत आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 1/6 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. जर एअर इंडियन्स जिंकला हरला तर मात्र निया स्ट्रायकर्स आणि सचिन आणि कुंडली फायटर्स संघामध्ये बॉल आउट होईल. जर निया आपण बघितलं जर एअर इंडियन संघ जिंकला तर निश्चितच 2 संघ क्वालिफाय होतील फायनलसाठी. सचिन 11 आणि कुंडली फायटर्स. यावेळेस लॉफ्टेड फटका चेंडू जातोय सीमा पार चौकार 4 धावा. या 4 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतो ऑन दी बोर्ड 20 या आकड्यावर. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 20 या धावसंख्येपर्यंत धावसंख्या पोहोचवली आहे मिस्टर भाविक यांनी. अजूनही एक चेंडू शेष असताना आता धावसंख्या कितपर्यंत पोहोचवते मिस्टर भाविक. यावेळेस प्रज्वल पुन्हा एकदा चला गरमागरमीचा माहोल होऊ द्यायचा नाहीये. सामना लगेचच सुरुवात करायचा आहे. स्प्रेड आउट व्हायचंय. लगेचच आपण गोलंदाजी मार्कवर पोहोचायचंय. 5वा चेंडू तुमच्या माध्यमातून टाकून झालाय. आता मात्र 6वा चेंडू घेऊन तुम्ही गोलंदाजी मार्कवर सज्ज व्हायचंय. चला सामना चालू करायचा आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. 1 षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 20. अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. आपण गोलंदाजी मार्कवर पाहतो मिस्टर प्रज्वल यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून मात्र हाताळला जाईल. कूल राहा, काम राहा आणि सुरेखरित्या हे सामने पार पाडू द्या अशी नम्र विनंती असेल कमिटीच्या माध्यमातून. दरम्यान प्रज्वल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस प्रज्वल यांचा खराब चेंडू, नो चेंडू, बिंगर पद्धत चेंडू इथे मात्र हाताळला गेला. यावेळेस मात्र धावसंख्या फ्लाय झाली आहे 4 या आकड्याने. 5 ने धावसंख्या पुढे सरसावली आहे आणि धावसंख्या धावप्रकार आपण पाहतोय 25 ऑन दी बोर्ड.
भूषण भाऊ यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा शब्दसंग्रहाने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसंच आमचे संतोष भाऊ यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी शब्दसंग्रहाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कुंभोली प्रीमियर लीग मध्ये. पहिला चेंडू भीमरपद्र चेंडू हाताळला, त्यानंतर मात्र त्या चेंडूवर चौकार इथे मात्र निघून गेला. या 5 धावेनिशी संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र बाबू येत आहे स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस मात्र बॅटची कड लागली, फ्री हिटचा चेंडू होता, मात्र यष्टीच्या मागे राहुल याने झेल टिपला होता, मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणामुळे 1 धाव ही सहजरित्या पूर्ण इथे मात्र करतो मिस्टर यश. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 26 ऑन द बोर्ड, 26 या आकड्यावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पुढचा चेंडू पुढे येऊन खेळतोय, डान्सिंग डाऊन द पिच, हा येतोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, षटकार 6 धावा. चेहऱ्यावर इथे मात्र कुठेतरी निराशा पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर असा फटका, समीर जातोय चेंडूच्या खाली, समीर आणि चेंडू मध्ये इथे मात्र शर्यत रंगताना दिसते, मात्र शर्यत जिंकतोय चेंडू आणि निघून जातोय सीमा पार, चौकार 4 धावा. हर्षोल्लास इथे मात्र केला जातोय. यावेळेस आपण बघतोय नियास टायगर संघाच्या खेम्यामध्ये हर्षोल्लास इथे मात्र करताना दिसतोय. आपण पाहतोय छोट्या पावलाचा आठाट खूपच नाचताना पाहतोय त्याला. यावेळेस धावबाच्या स्वरूपात यश यांना डगआउटची दिशा इथे मात्र दाखवली गेली आहे. या निर्धाव चेंडूविषयी आता आपण बघतो धावसंख्या स्थिर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 36 ऑन दी बोर्ड. यावेळेस आपण बघतोय प्रज्वल यांच्या षटकातला आपण विचार करत झाला तर 4 चेंडू त्यांच्या षटकामध्ये टाकून झालेत. आता मात्र 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस गॅपमध्ये चेंडू, गॅपमध्ये पॉवरफुल फटका, चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार. हा आला कुंभोली प्रीमियर लीग 4 चौकार. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आपण बघतोय 25 चेंडू 40 धावा, 25 चेंडू 40 धावांचं लक्ष समोर ठेवलंय नियास टायगर संघाच्या. 25 चेंडू आणि 40 धावा. नियास टायगर संघ सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय ड्रायव्हिंग सीटवर बसलाय, खांदे झुकवलेत एआर इंडियन संघाने. यावेळेस हवाई हल्ला चढवला जातोय, चेंडू जातोय सीमा पार, षटकार 6 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि 34 धावा, 24 चेंडू 34 धावा.
कोणत्या बाजूने झुकेल सामना निश्चितच. आता मात्र द्वंद्व कडवं युद्ध इथे चालू आहे. कोल्ड वॉर म्हटलं जातंय त्या प्रकारचं कोल्ड वॉर इथे मात्र चालू आहे. गरमागरमीच्या माहोलमध्ये यावेळेस मात्र शांतचित्ताने खेळताना दिसतात दोन्ही फलंदाज आणि आपलं कार्य आपल्या संघासाठी अचूक प्रमाणे पार पाडताना दिसत आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा. 24 चेंडू 34 धावा. 10चा डिफरन्स इथे मात्र पाहायला मिळतोय. वैयक्तिक 11 चेंडू 40 धावांवर खेळताना दिसतोय मिस्टर भाविक. एक हाती सामना आपल्या बाजूने झुकवताना दिसतोय. क्लास दर्जा आपला दाखवतोय. सलामीवीर अजूनपर्यंत मैदानामध्ये नाबाद पारी त्यांच्या माध्यमातून खेळली जाते. यावेळेस मात्र सनी वाईड चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. 24 चेंडू आणि 33 धावा. डिफरन्स मात्र एक धावाने इथे मात्र कमी होताना दिसतोय. AR इंडियन संघाचा विचार करायचा झाला तर पेपरावर खूप स्ट्रॉंग संघ पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं सनी सारखा फलंदाज, चिराग, त्यानंतर समीर सारखा फलंदाज स्ट्रॉंग संघ वाटत होता. मात्र निया स्ट्रायकर संघाने झुकवण्याचं कार्य इथे मात्र केलं गेलंय. यावेळेस 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. 2 धावेनिशी आता मात्र आवश्यकता 23 चेंडू 31 धावा. 23 चेंडू आणि 31 धावा इथे मात्र काढायचे आहेत. आपण पाहतोय कुंभोली प्रीमियर लीग पर्व 6 आणि पर्व 6 आपण पाहतोय साखळी फेरीतील हा शेवटचा सामना. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू टाकला होता मात्र त्या चेंडूला दिशा दाखवली गेली. फाईन लेग रिजन मध्ये, डीप फाईन लेग रिजन मध्ये हा चेंडू पोहोचवतोय सरळ सीमा पार चौकार. 4 धावा. चेंडू होता डीप होत होता आणि चेंडू निघून गेला सरळ फाईन लेग डीप फाईन लेग रिझन मध्ये चौकार. 4 धावा. या 4 धावांशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचते 53 ऑन दी बोर्ड. अजूनही 27 धावा काढायच्या आहेत निया स्ट्रायकर संघाला. यावेळेस फटका पोचतोय चेंडूच्या खाली. आपण पाहतो यज्ञेश पोसेल तोपर्यंत त्यांच्या हातून यावेळेस झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण यावेळेस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. या 2 धावेनिशी आता धावसंख्या पुढे सरसावली आहे. आता मात्र विजयासाठी आवश्यकता 25 धावाचं लक्ष समोर. या षटकात 3 चेंडू हाताळून झाले आहेत म्हणजे आता मात्र विजयासाठी आपण पाहायचं झालं तर यावेळेस 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या झाल्यात आणि या 2 धाब्यानिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर झाली आहे 57 ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय निया स्ट्रायकर संघाचा विचार करत झाला तर पहिला सामना हरला सचिल 11 संघाच्या अगेन्स्ट मध्ये. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाहीये निया स्ट्रायकर संघाने. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. कुठलाही मोठा नाव त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही पण मोठे नाव नसतानाही आपल्या संघासाठी एक अचूक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 धावेनिशी आतापर्यंत धावसंख्या बघतोय 58 ऑन दी बोर्ड. 3रे षटक मार्गस्थ आहे आणि 3रे षटक मार्गस्थ असताना इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे निया स्ट्रायकर संघ. काय क्लासी फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज आपल्या संघाकरिता. एका बाजूला पाहायला लागलं तर भाविक चांगली फलंदाजी करतोय, त्यांना साथ चांगली देताना दिसतोय. यावेळेस गॅपमध्ये चेंडू ढकलतोय, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय कुंभोली प्रीमियर लीग चौकार. 4.
विजयासाठी आवश्यकता 18 चेंडू आणि 18 धावा. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. चला स्पीड आउट व्हायचं, स्पीड अप ठेवायचंय. 18 चेंडू आणि 18 धावांचे लक्ष समोर ठेवलं गेलंय. हा लक्ष कशा प्रकारे हाताळतोय आता अनुभवी असा भरगच्च गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रोहितजी पाटील. पेशाने शिक्षक असलेला असा गोलंदाज आपल्या समोर गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. मॅन फ्रॉम केरियाळी इन ऍक्शन पाहायला मिळतोय. यावेळेस फटका पोचतोय. मंथन जातोय चेंडूच्या खाली. यावेळेस सुंदर झेल समीरांच्या माध्यमातून टिपला जातोय. पहिल्याच चेंडूवर यावेळेस मोठा झटका लागतोय. तीन संघामध्ये आपण विचार करत झाला तर सर्वात जास्त जो स्टंप हिट करेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि बाकी दोन संघामध्ये सेमीफायनलचा सामना रंगेल याची नोंद घ्यायची आहे. सर्वात जास्त जो स्टंपला चेंडू हिट करेल तो संघ फायनल मध्ये डायरेक्टली प्रवेश करेल आणि बाकीचे दोन संघ सेमीफायनल खेळेल याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू घेऊन रोहित आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस रक्षात्मक पवित्रेत खेळून काढताना दिसतोय. मंथन जातोय चेंडूच्या खाली. मंथन जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाताना दिसत आहेत. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लगावली जाते. 17 ऑन दी बोर्ड. आता मात्र 10 धावांचे लक्ष समोर ठेवलं गेलंय. यावेळेस हवाई हल्ला चढवला जातोय. अजून विजयासाठी 4 धावांचं लक्ष समोर. चला सामना जिंकतोय. चला आता आपण बॉलआउटच्या दिशेने जाणार. प्रत्येक संघाने आपला एक गोलंदाज निवडायचा आणि त्या गोलंदाजाला आपण मध्ये पाठवायचं. हा 3 गोलंदाज पाठवायचा. चला 3 गोलंदाज पाठवायचे.